तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आपण आता 2026 मध्ये जे पण नोकर भरती निघणार आहे त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे हे सराव प्रश्न पण आपण इथं घेत आहोत. पहा मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीपासून ते कंबाईन पर्यंत तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. तर पहा, आपण 1000 सराव प्रश्न घेत आहोत. पहा मित्रांनो, तसेच आपण ज्या चालू घडामोडी आहेत, ज्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात, त्यासुद्धा आपण यामध्ये ॲड केलेल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि तुम्हाला जे जे प्रश्न महत्त्वाचे वाटतील ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून घ्यायचे आहेत. पहा मित्रांनो, तसेच तुम्हाला जर ह्या व्हिडिओची PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलला जॉईन व्हायचं आहे. तिथून तुम्ही ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता. तरीच पहा, व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसुद्धा शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा नक्कीच फायदा होणार आहे. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करा. तर पहा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 75 प्रश्न पाहिलेले होते. आपण आता त्या पुढील प्रश्न इथं पाहणार आहोत. तर पहा, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 76. पहा, आपण इथे पर्याय घेतलेले नाहीत, आपण इथं डायरेक्ट प्रश्न आणि त्याचं उत्तर घेतलेलं आहे, जेणेकरून तुम्ही परीक्षेमध्ये असताना जर प्रश्न वाचला की तुमच्या लगेच उत्तर, तुम्ही जर आपला व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि आपल्या व्हिडिओमधला जो प्रश्न तिथं नक्कीच आलेला असेल तर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे आणि तुम्ही त्याचं उत्तर तिथं अचूकपणे अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्ही तो प्रश्न तिथं सोडवू शकतात. त्याच्यामुळे आपण फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर इथं घेतलेलं आहे. जेणेकरून पहा, प्रश्न आहे, भारतीय दंडविधान अर्थात इंडियन पिनल कोडच्या जागी कोणता नवीन कायदा आलेला आहे? तर उत्तर आहे BNS भारतीय न्याय संहिता कायदा. पहा, भारतीय दंडविधान अर्थात इंडियन पिनल कोडच्या जागी कोणता नवीन कायदा आलेला आहे? तर BNS म्हणजेच भारतीय न्याय संहिता कायदा आलेला आहे. पहा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, नक्की त्याला स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. नक्षलवाद पुढीलपैकी कोणत्या विचारसरणीने प्रेरित आहेत? तर उत्तर आहे साम्यवाद. पहा, नक्षलवाद जे आहेत ते साम्यवाद ह्या विचारसरणीने प्रेरित असतात. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या टेकड्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत? तर उत्तर आहे गाविलगडच्या टेकड्या. पहा, गाविलगडच्या ज्या टेकड्या आहेत त्या सातपुडा पर्वताचा भाग आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. सिपना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर उत्तर आहे तापी. पहा, सिपना ही जी नदी आहे ती तापी नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मेळघाट अभयारण्यातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे? तर उत्तर आहे कोरको. पुढचा प्रश्न, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे बॅरन बेट. पहा, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी जी आहे ती बॅरन बेटावर आहे. पुढचा प्रश्न, चंद्रग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते? तर पहा, याचं उत्तर सर्वांना माहित असेलच, पौर्णिमा आहे. पहा, म्हणजे चंद्रग्रहण जे आहे ते पौर्णिमेच्या दिवशी होत असते. पुढचा प्रश्न पाहूया. दीन ए इलाही नावाचा उदार धर्म किंवा पंथ कोणत्या सम्राटाने स्थापन केला होता? तर उत्तर आहे अकबर. पहा, दीन ए इलाही हा जो उदार धर्म किंवा पंथ जो आहे तो सम्राट अकबराने स्थापन केलेला होता. पहा मित्रांनो, हा प्रश्न धुळे पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न,
संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसनं कोणत्या अधिवेशनात पारित केला होता? तर उत्तर आहे 1929 लाहोर अधिवेशन. पहा, संपूर्ण स्वराज्याचा ठराव काँग्रेसच्या 1929चं जे लाहोरचं अधिवेशन झालेलं होतं, तर त्यामध्ये हा ठराव पारित करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तराचं उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. पहा मित्रांनो, जे आपले ग्रंथ आहेत ते सुद्धा, त्याचे लेखक कोण आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करून घ्यायचं आहे. हिस्ट्रीमधील भरपूर ग्रंथावर 1 ते 2 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. त्याच्यामुळे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे पाठ करून घ्यायचे आहेत. तर सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे तो स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. RFID चे विस्तारित रूप काय आहे? तर उत्तर आहे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन. पहा, RFID चे विस्तारित रूप म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन हे आहे. पुढचा प्रश्न, ChatGPT हे काय आहे? तर उत्तर आहे ओपन AIचं चॅटबुक. पहा, सध्या जवळजवळ सर्वत्र AIचं वारं पसरलेलं आहे. तर ChatGPT हे ओपन AIचं एक चॅटबुक आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या अभिनेत्याला 2024-25 महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला? तर उत्तर आहे राम सुतार. पहा, राम सुतार या अभिनेत्याला 2025-26 जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो इथं मिळालेला आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह 2025 संकल्पना काय होती? तर उत्तर आहे रस्ते सुरक्षेचे नायक बना. पहा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाची जी संकल्पना आहे म्हणजे जी थीम आहे ती काय होती? तर रस्ते सुरक्षेचे नायक बना अशी थीम होती. पुढचा प्रश्न, दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? तर उत्तर आहे महाराष्ट्र. पहा, आपलं महाराष्ट्र राज्य जे आहे ते दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे पहिले राज्य बनलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या बँकेचे राष्ट्रीयकरण होऊन भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झाले आहे? तर उत्तर आहे इम्पेरियल बँक. पहा, इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन स्टेट बँक, भारतीय स्टेट बँकेत रूपांतर झालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सुरजागड खोदखान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे गडचिरोली. पहा, सुरजागड खोदखान जी आहे ती गडचिरोली ह्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस दलाने टिंबची स्थापना केली होती. तर उत्तर आहे फोर्स 1. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या महाराष्ट्र पोलीस दलाने फोर्स 1 याची स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे?
तर उत्तर आहे पुणे. पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत? तर उत्तर आहे राजा बडे. पहा, गरजा महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे, तर हे गीत कोणी गायलेलं आहे? तर राजा बडे यांनी गायलेलं आहे आणि हे आपल्या महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. हे दोन्ही प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न कोणत्याही पद्धतीने फिरवून विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारतातील बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे? तर उत्तर आहे मुंबई अहमदाबाद. पहा, भारतातील पहिली बुलेट ट्रेन जी आहे ती मुंबई अहमदाबाद या 2 शहरांना जोडली जाणार आहे. पुढचा प्रश्न, वन नेशन वन रेशन ही योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर उत्तर आहे गुजरात. पहा, वन नेशन वन रेशन ही योजना लागू करणार गुजरात हे पहिले राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारच्या कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्प मुदतीची भरती केली जात आहे? तर उत्तर आहे अग्निवीर. पहा, भारत सरकारच्या अग्निवीर म्हणजेच जी आर्मी भरती आहे त्याला आता अग्निवीर ह्या नावानं ओळखलं जात आहे. तर या अग्निवीर मध्ये अल्प मुदतीची भरती होत आहे. पुढचा प्रश्न, हायड्रोफोबिया म्हणजेच जलद्वेष हे कोणत्या रोगाचे महत्वाचे लक्षण आहे? तर उत्तर आहे रेबीज. पहा, हायड्रोफोबिया जो आहे तो रेबीज या रोगाचं महत्वाचं लक्षण आहे. हायड्रोफोबिया, रेबीज, ज्यांना कुत्रा चावल्यावरती हा रेबीज होत असतो, तर ज्याला कुत्रा चावतो आणि त्याला रेबीज होतो त्याला पाण्याची भीती वाटते, म्हणजेच त्याला जलदोष असं म्हटलं जातं. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 100वा, धुळे जिल्ह्यात किती विधानसभा क्षेत्र येतात? तर उत्तर आहे 5. पहा, धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 5 विधानसभा क्षेत्रे येतात. तर पहा मित्रांनो, हे होते आजचे 25 प्रश्न. अतिशय महत्वाचे असे 25 प्रश्न आपण इथं घेतलेले आहेत. तसेच आपण चालू घडामोडीचे सुद्धा या वर्षीचे प्रश्न इथं कव्हर केलेले आहेत. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.